हे जे आहेत ना हे सगळं तुम्ही बंद करावं लागेल. इथं वरती तुम्ही गेलात ना, आता तुम्हाला वेळ असेल ना वरती जाऊ, त्यांनी असे सपाट केले आणि तिथं झोपड्या टाकल्या. त्या झोपड्या कुठे येतात? त्या सगळ्या विक्रमगड वाड्यावर आहेत ना, नाट्याचे कामगार असतात ना, त्यांना इथले आदिवासी 1000 2,000 भाडे मिळते. अतिक्रमण विभागाने एवढ्या वेळा सांगून आहे ना, दरवर्षी फक्त नॉमिनी काम करायला आणि टेरेसवर जाऊन त्यांना फोटो 50 एकर तर सोडून द्या, जिथे 15 एकर तर बॅकसाईड पण आहे फॉरेस्टची लँड आहे. फॉरेस्टकडनं मी मागे लागून त्यांना वॉल काढून टाकून दिली. आता आपली काही प्रोटेक्शन ना, आपली पण वॉल बांधून द्या ना. आता जी झोपडपट्टी झाली ती जाऊ द्या, भिंत जिथून झाल्या ना तिथपर्यंत हे कट करून आपण ते प्रोटेक्टच करणार. आणि ह्याच्यामध्ये जे नॅचरल थिंग्स आहे ना ती तशीच राहणार आहे. ह्याने ते वापरून फक्त हे जे झरे वगैरे पण तुम्ही बघता ना, हे झरे पण तसंच मेंटेन करणार. अजून आर्टिफिशियल झरे अजून तयार करणार आहे की जेणेकरून पक्ष्यांना किंवा नॅचरल प्राणी जे असतील त्यांना पाणी इकडेच उपलब्ध होणार आणि त्या हिशोबाने ते बाहेर जाणार नाही, इकडेच राहणार. असं एक नॅचरल कन्सेप्ट आहे. आणि आम्हाला नाही, नॅचरल जंगल टिकलं पाहिजे. आता तुम्ही ठरवा आपण काय करायचं. आता जर इथे आलात ना का तुम्हाला उद्या इथे वॉचमन तुमच्याकडे कोणत्याच गार्डनला नाही आहे. कोणत्या आपल्याकडे गार्डनमध्ये आहे वॉचमन? आपल्या कोपरीचं बर्ड सेंचुरी आहे, तिथे तरी आहे का? त्याची काय हालत आहे? जुना ठाणा नवीन ठाणा. उद्देश काय आहे, ह्या काढून आहे ना मॅक्झिमम जेवढं काढता येतील तेवढं काढायचं, कंपाऊंड करायची आणि सगळी लँड प्रोटेक्ट करायची, सगळं जंगल ती करा, त्याला आमचा विरोध नाही. बरोबर, ते नक्की करा. बरोबर आहे. पण तुम्ही इथे बाहेरच्या लोकांना अलाउड केलं ना, पण पीपीपी मधूनच करतोय. कुणाला दिले ते अजून नाही सर, अजून हे प्रायमरी प्रायमरी याच्यावरती आहे. हे बांधकामामध्ये बघत नाही शासनाला जाणार आणि शासनाने त्याच्यामध्ये जागा अलॉट करताना म्हटलं की याचं 37 करणं बंधनकारक आहे त्या पार्कसाठी. म्हणून तो मॉडिफिकेशन करतो, ती जागा आपली मानवपती होण्यासाठी प्रोटेक्ट करतो. आता ते काढायला सुरुवात करतो. तुम्ही अतिक्रमण विभागावरती प्रोसेस क्रिएट करा, कमिशनरांकडे जा, त्यांना सांगा साहेब हे जंगल टिकलं पाहिजे, तात्कालिक मोठं ड्राईव्ह घ्या, सगळे अतिक्रमण करा. 2-3 असे ड्राईव्ह घेतले की ते विषय मार्गी लागेल. त्यानंतर आपण ते कंपाऊंड करू. 9 मीटर आपला हा बेड तुम्ही म्हणता, हे बांबू वगैरे निघतात. बाकी नाही काय राहणार. ते करावंच लागेल ॲक्सेस करणं. जेव्हा आता इकडे सरकार लागेल करून टाकायचं. हो सर, ते 100% निघणार. आश्रमही काढणार, आधार अंक 100% काढू. काय काढू इलिगल असेल का डायरेक्ट काढू. आपण एकच मुद्दा घ्यायचा. स्टेप्स करायचे, हा बेड तुम्ही म्हणता, हे बांबू वगैरे निघतात. बाकी नाही काय राहणार. ते करावंच लागेल ॲक्सेस करणं. जेव्हा आता इकडे सरकार लागेल करून टाकायचं. हो सर, ते 100% निघणार. आश्रमही काढणार, आधार अंक 100% काढू. काय काढू इलिगल असेल का डायरेक्ट काढू. आपण एकच मुद्दा घ्यायचा. स्टेप्स करायचे, नगरची सायराज बिल्डिंग आहे ना, ती त्यांनी इथं शिफ्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं इथून शिफ्ट करून आपण जे 50 एकर जे आहे त्या झोपडपट्टीला उठवा, त्यांना हलवा आणि तिथे यांना ही जागा द्या. याच्या पलीकडे इथे नको. ह्या 15 एकरमध्ये आता काहीच नको. ह्या बांधकामाच्या पलीकडे म्हणजे आता 50 एकर आहे ना, तिथे झोपडपट्ट्या झाल्यात ना, भूमाफियांनीच बांधल्यात, ते महापालिकेने बांधलेलं नाही. म्हणजे भूमाफियांच्या झोपड्या उठून सायराजला ऑथराईज जागा द्या तिथे. तिथून वसंतीला तिथून एक्सेस पण आहे त्यांना. बरोबर आहे, वसंतीला तिथून नगरमधून तिथेच मी ते हे करा. ही इथून देतो तुमच्या पत्रात नमूद करा. नगरची सायराज बिल्डिंग आहे ना, ती त्यांनी इथं शिफ्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं इथून शिफ्ट करून आपण जे 50 एकर जे आहे त्या झोपडपट्टीला उठवा, त्यांना हलवा आणि तिथे यांना ही जागा द्या. याच्या पलीकडे इथे नको. ह्या 15 एकरमध्ये आता काहीच नको. ह्या बांधकामाच्या पलीकडे म्हणजे आता 50 एकर आहे ना, तिथे झोपडपट्ट्या झाल्यात ना, भूमाफियांनीच बांधल्यात, ते महापालिकेने बांधलेलं नाही. म्हणजे भूमाफियांच्या झोपड्या उठून सायराजला ऑथराईज जागा द्या तिथे. तिथून वसंतीला तिथून एक्सेस पण आहे त्यांना. बरोबर आहे, वसंतीला इथून नगरमधून तिथेच मी ते हे करा. ही इथून देतो तुमच्या पत्रात नमूद करा.
करता येईल त्यामध्ये आणि हे बांधकामवाले प्लॅनिंग करतात PPP वरती याने लोकांना घेऊन त्या हिशोबाने जे आहे तसंच होणार त्याच्यावर. थोडी तुम्हाला जास्त माहिती इकडचं त्या तुम्हाला आलं ना किंवा ह्या सगळ्या गार्डनचं सगळं ह्या जंगलाचं आहे ना हे निघून जाणार. करता येईल त्यामध्ये आणि हे बांधकामवाले प्लॅनिंग करतात PPP वरती याने लोकांना घेऊन त्या हिशोबाने जे आहे तसंच होणार त्याच्यावर. थोडी तुम्हाला जास्त माहिती इकडचं त्या तुम्हाला आलं ना किंवा ह्या सगळ्या गार्डनचं सगळं ह्या जंगलाचं आहे ना हे निघून जाणार. ही अर्बन फॉरेस्टमध्ये ही आहे शासनाची जागा आहे. याच्यावर आता ही महानगरपालिकेला त्यांनी सदस्यमध्ये वर्ग केलेली आहे, महानगरपालिकेला ते दिलेली आहे. याच्यामध्ये टोटल 70 एकरचा जो लँड आहे त्याच्यामध्ये 55 एकरमध्ये झोपडपट्टी वसलेली आहे. ती झोपडपट्टी महापालिकेला आटोक्यात आणता आली नाही. आता उरलेले 15 एकरमध्ये जे इथे अर्बन फॉरेस्ट आता आहे त्या फॉरेस्टमध्ये फार 50-60 वर्षापूर्वीची पण झाडं आहेत आणि आता इथे आयव्हरी पार्क म्हणून महानगरपालिका त्याच्यावर प्रस्तावित केलेलं आहे. शासनाची मंजुरी आहे. परंतु हा आयव्हरी पार्क झाल्यानंतर इथे ते म्हणतात का बर्ड सेंच्युरी होणार, इथे पक्षी संवर्धन होणार. पण आमचं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही इथे सगळ्या ठाणेकरांना आणि लोकांना इकडं सोडल्यानंतर त्यांना प्रवेश दिल्यानंतर इथे ड्रग्स ॲडिक्ट गरजुल्ले येणार, दारू पिणारे लोक येणार. त्याच्यामुळं इथे हा नुसन्स वाढणार आणि याच्यानंतर आपल्याला आफ्टर मेंटेनन्स महानगरपालिकेकडे तसं काही व्यवस्था नाही आहे. आजपर्यंत ठाण्यामध्ये जुना ठाणा नवा ठाण्यावर आपण 18 करोड खर्च केले. आज त्याची हालत काय तुम्ही पाहिलेली आहे, त्याचे हाल काय आहेत. तिथे एकही पर्यटक जात नाही किंवा एखाद्याही लहान मुलांनाही कोणी घेऊ शकत नाही अशी त्याची परिस्थिती आहे. कोपरी ठाणा ईस्टला बर्ड सेंच्युरी बनवलेली आहे. त्या बर्ड सेंच्युरीची काय हालत आहे. म्हणजे आपण करोड रुपये एखाद्या प्रोजेक्टवर खर्च करतो पण त्याच्यानंतर महानगरपालिका त्याच्यावर काही व्यवस्था, त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स सांभाळत नाही, त्याच्यावर सिक्युरिटी गार्ड नाही आहेत आणि त्यामुळे तो पैसा सगळा लोकांचा टॅक्स रुपी पैसा हा वाया जातोय. आणि स्थानिक लोक त्याच्यामध्ये माझी मागणी आहे का जी आता 70 एकरमध्ये जी 15 एकर जमीन आहे ती तुम्ही प्रोटेक्ट करा. त्याच्यात अतिक्रमण होऊ देऊ नका. त्याला फेन्सिंग टाका, त्याला तारेचं कंपाऊंड टाका का जेणेकरून हे जंगल हे अबाधित राहील. आणि या जंगलामध्ये दुसरं कोणताही जास्त तुम्ही करोड रुपये खर्च न करता याच्यामध्ये जे डोंगरावरनं पाणी येते ते पाणी जमिनीत मुरवा, जे आम्ही आज करतोय. गेले 15 वर्ष इथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरून मी हे जंगल वाढवलेले. हे जंगल वाढवण्यामध्ये महानगरपालिकेचा शासनाचा एकही रुपया आम्ही न घेता हजारो झाडं आज वाढवलेली आहेत. त्याच्यामध्ये कलेक्टरनीच आम्हाला 15 वर्षासाठी ही जमीन दिलेली आहे. त्याचं तुम्हाला मी एक लेटर देतो का कलेक्टरने आम्हाला फक्त ही झाडं वाढवण्यासाठी 15 वर्षासाठी जागा दिलेली आहे. नंतर कमिशनरनी पण इथे एकदा फेरी मारलेली आहे, जयस्वालांनी फेरी मारलेली आहे. त्यांनी सगळं आमचं काम पाहिलेलं आहे. त्यामुळे हे जंगल असंच राहावं, इथं कोणतंही बांधकाम होऊ नये, कन्स्ट्रक्शन होऊ नये, झाडांची तोड होऊ नये अशी आमची इच्छा आहे. तुम्ही पालिका बोलणार आहे आता हे 3 दिवसापूर्वीच इथल्या आजूबाजूच्या ज्या सोसायट्या आहेत म्हणजे वसंतलीलामधल्या काही सोसायट्या आहे, हिलग्रीन आहे, आकाशी आहे, स्टॅनफोर्ड आहे, ह्या त्याला लगत ज्या सोसायट्या आहेत त्यांना 4 दिवसापूर्वी नोटीस आली आणि परवाच्या दिवशी त्यांच्याकडं EDTPकडे हिअरिंग ठेवली होती. त्या हिअरिंगला मी गेलो होतो. आम्ही सोसायटीचे सगळे पदाधिकारी गेलो होतो. त्या पदाधिकाऱ्यांना त्यांना कळालं. मग आज मी EDTPची आज व्हिजिट ठेवली कानडे साहेबांची. ते तिथे स्वतः आले, सर्वेअर आले, त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. कारण आपल्याकडे ज्या वेळेला याचा प्रस्तावित आराखडा बनतो तो AC रूममध्ये बसून करतात अधिकारी, ते फील्डवर येत नाही आहेत. आणि फील्डवर ॲक्च्युअल काय आहे त्याच्या आधीच इथे रस्ता टाक, तिथे हे रिझर्वेशन टाक, सगळं सेटिंगमध्ये काम चालतं. त्यामुळं मी कानडे साहेबांना सांगितलं तुम्ही नवीन आहात महानगरपालिकेमध्ये, तुम्ही या साईट व्हिजिट करा, इथली परिस्थिती पहा आणि नंतर तुम्ही ठरवा इथे काय करायचे ते. आता मी दोन्ही आमदारांना, केळकर साहेबांना, निरंजन डावखरेंना आणि आपल्या इथले पालकमंत्री शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना या चौघांनाही मी पत्रव्यवहार करणार आहे. आणि खासदार आपले नरेश म्हस्के यांनाही पत्रव्यवहार करणार आहे, पत्र देणार आहे का हे जे काय होतं इथे हे जंगल अबाधित राहू द्या. सगळ्यांना ओपन केलं तर इथे जसं माझ्याकडे आता तुर्फेपाडा तलावावर अर्बन जंगल केले, तिथे मागच्या महिन्यामध्ये आग लागली. आता तिथे 2 शिफ्टमध्ये वॉचमन दिलेले आहेत. मग आपण करोड रुपये अर्बन जंगल असू कोणत्या हे करतोय, उपाययोजना करतोय आणि त्या सगळ्या फेल होत आहेत आणि हा जनतेचा पैसा वाया जातोय. पालिकेचे अधिकारी आलेले ते अतिक्रमण देखील आहे. ज्या 50-55 एकरमध्ये जे अतिक्रमण आहे, जे भूमाफियांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर आता EDTPने सांगितलं की ताबडतोब ह्या जागेमध्ये 15 एकरच्या जागेमध्ये जे बाधित आहेत त्या लोकांना ताबडतोब नोटीस द्या. इथे एक कुणीतरी भूमाफियाने एक वृद्धाश्रम थाटलेलं आहे, ती इलिगल आहे. तुम्ही पाहू शकता, त्याचा फोटो इथं बाजूलाच आहे. ते वृद्धाश्रम केलं आहे, तो तिथे व्यवसाय करतोय आणि हे महानगरपालिकेच्या शासनाची जागा आहे. आता ती महानगरपालिकेवर वर्ग झाली. आता महापालिकेने त्याला नोटीस देऊन ते वृद्धाश्रम जो तिथं धंदेवाईक वृद्धाश्रम करतोय तो काही चॅरिटी करत नाही आहे, तर अशा काही अनधिकृत बांधकामं झालेली आहे त्यांना पहिल्यांदा इथून हटवावं.